संघाच्या विवेक घोगरे आणि नॉन स्ट्राईक एंडला धर्मेंद्र घोगरे। एका बाजूला धर्मेंद्रचा बराचसा अनुभव, दुसऱ्या बाजूला राजू ठाणगे, अशी एक बिग फाईट मॅच। पंचांचा ग्रीन सिग्नल, इथून मात्र 3, 2, 1 लेट्स प्ले। आरंभ, प्रारंभ आणि करूया आजच्या दिवसाला शुभारंभ। पहिला बॉल इथून मात्र राजू ठाणगे पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात। पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहताय, अगदी चांगला बॉल, त्या चेंडूला मात्र हलक्या हाताने स्टिअर केलंय। पहिल्या बॉलवर सिंगल रन्स इथून कंप्लीट केली आणि सिंगल रन्स न संघाचं वैयक्तिक अकाउंट 1 या धावेनं ओपन करतोय बॅट्समन विवेक घोगरेला आपण पाहताय। बिगा टीमची धावसंख्या 1 न टीमचं अकाउंट 1 धावेनं ओपन केलं जात आहे। यष्टी रक्षकाच्या मागे शॉट, फाईन लेग, अगदी थर्ड मॅनला फिल्डर। यावेळेला आपण पाहताय फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, अगदी बॅकवर्डला आपण पाहू शकता, बॅकवर्ड पॉइंट, आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आयुषच्या माध्यमातून। चेंडूला स्टॉप केलं, कदाचित जर चेंडू निसटला असता तर धावा जास्त देऊन गेला असता, परंतु या बॉलवर मात्र फक्त मिळाली पुन्हा एकदा सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा राजू ठाणगे। राजू ठाणगेचा हा फिंगर रोल पाहायला मिळालाय। बराच वेळेला आपण पाहत असतो एखादा फास्ट एखादा स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस, मिश्रण करणं, आणि हे इथं पाहायला मिळालाय। आणि या बॉलवर फटका एक्झिक्यूट करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय, झेल टिपलाय आणि इथून परतावं लागतंय बॅट्समन विवेक घोगरे। 2 या अंकावर पहिला गडी बाद। डीजेच्या माध्यमातून सुद्धा गणपती बाप्पाला अगदी वंदन केलं जात आहे, त्याचं नामस्मरण केलंय आणि गणपती बाप्पाचं गीत आपण ऐकलंय। पुढचा बॉल अक्रॉस द लाईन, अगदी खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर आले, जागा बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र अगदी गरंगळत आपण पाहता फिल्डर तिथे तैनात होते आणि त्या फिल्डरनं मात्र फील्ड केलाय हा बॉल, आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळाली। न्यू बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावर येत आहेत, ते म्हणजे साहिल जगे, ज्याने एक सिंगल घेतली। धर्मेंद्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलेत। धर्मेंद्र यावेळेला फटका फसलाय, कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न कदाचित केला होता, परंतु मिसक्यूट फटका पाहायला मिळतोय। आयुषनं टिपलेला झेल आणि इथून मात्र महत्वाचा विकेट पळसपे टीमला मिळतोय आणि महत्वाचा धक्का लागलाय बिंगा टीमला। धर्मेंद्र घोगरे बॅक टू द डगआउट। शेवटचा बॉल आणि 3 धावा खर्च झाल्या, 2 सफलता मिळवलेत राजू ठाणगे। पुढचा बॉल असेल अंतिम बॉल, प्रीतम आलाय आणि क्षेत्र खाली आहे आणि चेंडू मात्र सरळ निघाला ऑन साइडला, लॉंगनच्या रिझन मध्ये 1 टप्पा आणि शेवटच्या बॉलवर आलाय हा दमदार चौकार। जगात भारी 19 फेब्रुवारी, आत्ताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली। आता 6 तारखेला सुद्धा आपण पाहताय तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हाला साजरी होताना सर्व ठिकाणी पाहायला मिळेल, सर्व भगवामय वातावरण। आज आपण पाहिलं तर अगदी वयाच्या आपण पाहिलं तर
50 मध्ये 350 गडकिल्ल्यांचं साम्राज्य ज्या राजानं उभं केलं आणि त्या स्वराज्याचं नंदनवन घडवलं ते स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. अगदी त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा पण करतोय. सन्माननीय आमची या स्पर्धेचे आयोजक पाहायला मिळतील आमचे विनोद दादा शेळके यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक आपण स्वागत करूया. एक दमदार स्पर्धा आपण पाहत आहे आणि माजी उपसरपंच आणि मग उरण पनवेल आपण पाहते आमदार आणि अशी भव्य दिव्य अशी ट्रॉफी पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वारात भागात डावखुऱ्याचा गोलंदाज. पहिला बॉल या वेळेला अगदी जोखून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर 360 प्रमाणे या शॉटला कन्वर्ट करायचं होतं बघा. अगदी जर पाहिलं तर बॅटला स्पर्श होतोय बॉल. मग फाईन लेग अगदी बॅकवर्ड साइड कव्हर करायचा प्रयत्न केला होता बॅट्समननं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही आणि त्यानंतरचा हा बॉल मात्र एक सिंगल रन्स इथून मिळाली. बॅट्समनचं नाव आहे आपण पाहता या साहिल जगे आणि त्याच्या जोडीला प्रीतम घोगरे ज्याने एक चौकार लगावलाय. धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली जाते तब्बल 8 या अंकावर. यावेळेला अगदी अलॉंग द कार्पेट डीप मध्ये अभय आहेत चेंडूला फील्ड करतायत आणि फक्त मिळेल सिंगल रन्सनं बिंगा टीम पोहोचलाय. सध्याच्या घडीला आपण पाहताय धावसंख्या स्कोर कार्डवर ती 9 या अंकावर. 9 ऑन अ बोर्ड तुम्ही रन स्कोर कार्डवर पाहू शकाल. अगदी मंचाच्या समोर फिल्डिंग करताना राहुल बैकरला पण पाहू शकाल. त्यानंतर अगदी स्ट्राईकवर पुन्हा एकदा साईन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फटका फसलाय आणि यष्टांच्या मागे अगदी आपण पाहताय जे बॅकअप होतं राजू ठाणगेचा झेल टिपला जातोय आणि त्यानंतर टिपलेला झेल आणखी एक धक्का कर्तेश्वर मोठी बिंगा टीमला फलंदाज बाद. येस थँक्यू. विकेट प्राप्त केली पळसपे टीम आणि वरद भगतनं. त्यानंतर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुऱ्याचा फलंदाज सौरभ पाटील. सौरभ आणि आता प्रीतम यांच्यावरही जबाबदारी आहे मोठे बिंगा टीमची आणि ती जबाबदारी आता पार पडणं महत्वाचं आहे. धावा येणं महत्वाचं आहे. धावा किती येतील धावा कशा येतील याच्यापेक्षा धावा येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी किती प्रयत्न केले जातील या मॅच मध्ये हे सुद्धा तितकंच महत्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा वारत भागात वरचा हा बॉल अगदी ऑफ स्टंप बाहेर निघालाय. लाईन आणि लेंथ खराब पाहायला मिळाली. पंच वळलेत आणि सांगत आहेत हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव वाईटची खर्च झाली आणि धावसंख्या स्कोर कार्डवर दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक जोडलं जात आहे ते 10 अंकावर. 10 ऑन अ बोर्ड रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला वरद भगत सज्ज झालाय. वरदचा हा बॉल चेंडू बरोबर छेडछाडी करण्याचा प्रयत्न. एज लागली आणि त्यानंतर किरण भोईरनं टिपलेला झेल आणि इथून मात्र संपलाय आणखी एक बॅट्समनचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक इथून बाद होतोय तो म्हणजे तब्बल 4था खेळाडू बाद. जाती आणि त्या साऱ्यांना सोबत घेऊन अगदी वयाच्या 16व्या वर्षी आपण पाहिलं असेल रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर केलेला रक्ताचा अभिषेक आणि त्यानंतर मुठभर माऊल्यांच्या सोबतीनं हे स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्याचं नंदनवन घडवलंय ते श्री शिवछत्रपती महाराज. आता आपण पाहताय 18 फेब्रुवारी पासून छत्रपती शंभू महाराजांचा अगदी बलिदान मास सुद्धा आपण पाळतोय आणि या साऱ्या गोष्टीवर चर्चा नक्कीच करू. परंतु या बॉलवर मात्र विकेट आली. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आहे ती 10 अंकावर. 10 ऑन अ बोर्ड. न्यू बॅट्समन प्रतीकला आपण पाहताय अगदी एज लागली होती परंतु एक टप्पा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. यानंतरचा हा डॉट आलाय. टीमची धावसंख्या 10 वर थांबली आहे. चेंडू संपले त्या षटकामध्ये तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय.
वरदनं सुद्धा आपण जर विचार केला ना तर चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामध्ये विचार केला तर धावा संख्येचा आपण पाहत आहे वरदनं 3 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता सुद्धा प्राप्त करतोय. या वेळेला स्विच हिट प्रॉपर आहे, फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र सरळ थर्डमॅनच्या वरून निघालाय. अगदी येतो वेगानं इथून मोठेबिंगा टीम साठी हा चौकार. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 14 या अंकावर, 14 ऑन अ बोर्ड. मगाशी सुद्धा आपण पाहिलं राजू ठाणगेच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला. आता सुद्धा वरदच्या शेवटच्या बॉलवर स्विच हिटचा चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या 7 च्या अगदी 7च्या सरासरीनं 14 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत त्या मोठेबिंगा टीमच्या. 4 षटकांची माच. 4 षटकांमध्ये जर विचार केला तर मग अगदी मी म्हणेन 40+ धावा येणं महत्वाचं. एक चांगलं फायटिंग टोटल बिंगा टीमच्या माध्यमातून येणं महत्वाचं आहे, कारण बिंगा टीमची सुद्धा गोलंदाजीचा विचार केला ना एक जबरदस्त गोलंदाजी आहे आणि त्यांच्या समोर मग धावा येणं अगदी एक फायटिंग टोटल जमवणं. परंतु पळसप टीमची सध्याच्या घडीला गोलंदाजीचा विचार केला 2 षटकं सुरेख पडली, त्यामध्ये फक्त 14 धावा आल्या. पुढच्या बॉलसाठी पुढच्या षटकासाठी सज्ज होतोय गोलंदाज आयुष घरतला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 इथून आयुष घरतच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे आणि पुन्हा एकदा तो सज्ज होणार आहे पहिला बॉल हाताळण्यासाठी आणि समोर मात्र त्याच्या प्रीतम घोगरेला आपण पाहत आहे. प्रीतमकडे अनुभव आहे, गुणवत्ता आहे, परंतु या वेळेला इथून मात्र खडलं काय जात आहे. जागा बनवण्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते, बॅकवर्ड साईड निवडायचं होता परंतु एज लागली गेली आणि त्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा राजू ठाणगेनं टिपलेला झेल आणि इथून आणखी एक धक्का. महत्वाचा गडी, महत्वाचा विकेट तंबूच्या आश्रयाला प्रीतम घोगरे. दोन तारीख आणि 3 तारीख अगदी आपण पाहत आहे 2 तारखेला हुलिया सण अगदी कोकण आणि मग कोकण मधील आणखी एक महत्वाचा सण म्हणून आपण ज्या सणाकडे पाहतोय शिमगा सण. बऱ्याचशा ठिकाणी होली चषक पाहायला मिळत असतं आणि तो सण प्रत्येक ठिकाणी आपण साजरा करत असतो प्रत्येक गावामध्ये. प्रति या वेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जागा बनवण्याचा प्रयत्न, शॉट अगदी क्लिअर करायचं होतं परंतु तसं झालं नाहीये आणि हा बॉल इथून पाहिला तर पुन्हा एकदा लेग बायची सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली तब्बल आता 15 या अंकावर. चेंडू इथून संपले 2 आयुष्यांचे, एक धाव खर्च करतायत 15 धावा. या वेळेला अगदी टॅपिंग क्रिकेट. अभयाला वेगानं चेंडूला फील्ड करतायत आणि एक सिंगल मिळाली. सिंगल रन्सनं टीमची धावसंख्या 16 ऑन अ बोर्ड. 16 रन्सवर बिंगा टीम सध्या पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजीचा नमुना पळसपे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर आमने सामने खेळलेले असतील, कधी भिंगा टीम हवी झाला असेल, कधी पळसपे टीम. आणि आजच्या या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कोणता संघ या मॅच वर आपला विजय प्रस्थापित करेल, कोणाचा प्रवास थांबेल. परंतु इथून मात्र आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक बॉलवर त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तुम्ही म्हणेन अगदी चेंडूचा मेरिट आहे ना, तो मेरिट ओळखणं महत्वाचं आहे. एखादा लेग स्टंपवर बॉल येणं, त्यानंतर एखादा ऑफ स्टंपला बॉल आला, अगदी गुड लाईन, त्या साऱ्या गोष्टी चेक करणं महत्वाचं आहे. इथून मात्र आपण पाहत आहे पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल तर हा बॉल इथून चांगला बॉल. अगदी डावखरी हाताचा गोलंदाज आयुष घरत अगदी थोडासा चेंडूला टर्न करतोय, स्किट करतोय आणि डावखरी हाताचा गोलंदाज म्हटला तर नॅचरल स्विंग आणि पडल्यानंतर चेंडूला थोडंसं बाहेर काढणं, बॅट्समन पासून दूर ठेवणं आणि हा बॉल सुद्धा इथून डॉट पाहायला मिळालाय. आता अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकामधील. धावा खर्च केली 1 आणि विकेट सुद्धा मिळाली 1. क्या बात आहे, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त बॉल. षटक 3 पूर्ण झाली, 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये जी बॅटिंग प्रथम वाट्याला आली आणि ती बॅटिंग करत असताना कर्तव्यशेर क्रिकेट संघ मोठेबिंगा टीमची धावसंख्या जोडली ती आता तब्बल 16 या अंकावर. 16 लॉस ऑफ 5 विकेट.
टॉप अगदी सुपर फाय आणि मग 4 संघ आपण पाहताय 24 ला इव्हेंट बोरले, त्यानंतर करंजा माता इलवणे शिरवणे, जय हनुमान दहिवली आणि सिद्धू 11 कैरे असे 4 संघ आपल्याला मिळालेले आहेत सुपर फाय मधले. आजच्या या 8 टीम मधून कोणता संघ सुपर फाय साठी दाखल होईल हे अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय केतन भगत. केतन भगत हा सुद्धा एक चांगला गोलंदाज, तेच तर्रार वेगवान, परंतु त्याच्या समोर बॅट्समन आहे प्रतीक घोगरे. यावेळेला अगदी चांगला बॉल समोरून चेंडूला निर्धाव टाकलाय. समोरून चेंडूला आपण पाहिलं तर थोडासा उचली देतोय, संपर्क होत नाहीये आणि त्यानंतरचा येणारा हा आणखी एक डॉट बॉल. बरेचसे डॉट बॉल या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाले, बरेचसे निर्धाव चेंडू पाहायला मिळाले, विकेट सुद्धा सातत्यानं पाठोपाठ गेल्या. त्यानंतर थोडासा बॅकफुटला आणि मागे हा भिंगार संघ पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आखला होता, मानस तर होता, परंतु मिळेल सिंगल रन्स. 2 चौकार जर बघले ना तर त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि मग त्यानंतर डबल धाव सुद्धा आली नाही, फक्त सिंगल रन्स पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्या आता स्कोर कार्डवर 1 न पुढे जातीये, ती 17 या अंकावर. 17 ऑन बोर्ड, 17 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि ती स्पर्धा आपण पाहताय मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित अगदी माजी उपसरपंच व उरण पनवेल आमदार चषक 2026 आणि उद्या सुद्धा डेरवली प्रीमियर लीग DPL हे सुद्धा पाहायला मिळेल. यावेळेला हा बॉल ऑफ स्टंपवर रिलीज केलाय. ऑफ स्टंपची लाईन धरून गोलंदाजी केली जाते, कारण जितके ऑफ स्टंपला चेंडू फेकतील ना मग तितके चांगले डॉट बॉल. हे आपण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहिले. तुम्ही ऑस्ट्रेलिया टीमची जर गोलंदाजी आधी कधी पाहिली असेल ना तर मग ग्लेन बेग्रा असेल, याची गोलंदाजी जर तुम्ही पाहिली असेल ऑफ स्टंप धरून गोलंदाजी, आणि इथे तेच प्रयत्न करतायत पळसप टीमचे गोलंदाज आणि त्यानंतरचा हा आणखी एक डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज केतन भगत. या वेळेला फटका इथून आपण पाहताय क्षेत्ररक्षकाला वेगानं चेंडूला थोडासा टर्न घेतलाय, राजू ठाणगे पोहोचलाय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये अगदी आपण पाहताय पंच इथून तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवताय. अगदी सायब्रीत लाईव्ह कंट्रोल रूम मधून आपण चेक करणार आहोत. इथून फलंदाज प्रतीक घोगरे हा मात्र सेफ आहे. 3 रन्स कंप्लीट झाले आहेत की याच्यावर डिसिजन काय असेल हे आपण चेक करणार आहोत. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये घेतलेली धाव ही रिस्की ठरली आहे का की अजून काही असेल. आणि तिसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये अगदी बॅट्समन इथून बाद झालेत, कारण जे रेश तुम्ही पाहताय अगदी क्रीज पाहताय तिच्या मागे राहिले. एस्टांना चेंडू लावला आणि त्यानंतर बेल्स उडाली आणि इथून मात्र फलंदाज बाद झाले. 2 धावा मिळाल्या आणि या 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली जाते, ती तब्बल 19 अंकावर. 90 यंदाच्या वर्षाचा 21व्या मातेच्या पालखीचा मान आपण पाहिला तर पनवेल कोलीवाडा पनवेल कोली समाज, आणि ते पाहायला मिळेल तुम्हाला. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. चेंडू 2 बाकी आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय, उर्वरित 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय या पूर्वार्धामधील. आणि पुन्हा एकदा केतन भगत आणि समोर बॅट्समन आहे प्रेम कोंडिलकर. प्रेमला आपण पाहताय, प्रेमने या वेळेला फटका उडवलाय, परंतु या बॉलवर मात्र आपण पाहू शकाल राहुलने केलेले प्रयत्न, चेंडू हातामध्ये घेतला आणि सीमारेषा ओलांडली आणि त्यानंतर येतोय शेवटी अगदी आपण जर विचार केला तरी तू गोड होत असताना भिंगा टीमचा आलाय हा षटकार. शेवटचा अंतिम बॉल आहे. धावसंख्या आता 25 धावा. पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी सरळ बॅटनं समोरच्या दिशेला. पुढच्या बॉलवर आणखी एक आणि आता मात्र शेवट इथून गोड केलाय बॅट्समन आहे
प्रेम कोंडिलकरनं आल्या आपल्या बॅटचा फेस खोललाय केतनवर अगदी दहाडला आणि त्या 2 बॉलवर त्यानं 12 धावा खर्च अगदी जमवल्या बघा. आपल्या टीम साठी त्याने ओळखली की माझ्या मधून 2 बॉल मध्ये जितका करता येते मी करेन आणि त्याने ते केलंय आणि त्या 2 बॉल मध्ये 12 धावा. हे 12 धावेचं बळ अगदी त्यांना फायटिंग टोटल मध्ये गोलंदाजी करताना देऊन जाणार आहे आणि धावसंख्या जोडली ती तब्बल 31 धावसंख्या 31 टार्गेट ठेवलंय. येणारी 24 बॉल 4 षटकांमध्ये करायची आहेत त्या पळसपे टीमला 32 धावा 32. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सेकंड इनिंग उत्तरार्ध. पहिल्या 22 बॉलचा खेळ पाहिला ना, 22 बॉल राहिले पळसपे टीमच्या बाजूनं आणि त्यामध्ये फक्त धावसंख्या होती ती 19 धावसंख्या. आणि मग त्यानंतर जे 2 चेंडू जे आपण पाहिले ना, जे प्रेम खेळलाय आणि त्या प्रेमनं मात्र काय जबरदस्त 2 षटकार मारले आणि त्या 2 षटकारांच्या नंतर या मॅच मध्ये धावसंख्या जोडली ती 31 धावा आणि 32चं आता टार्गेट दिलंय. 32 धावेचं टार्गेट इथून चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. ती म्हणजे राहुल बैकर आणि सिद्धांत मात्रे. ही जोडी आता इथून सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पळसपे आणि मोठे भिंगार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळतंय. एक जबरदस्त लढत बिग फाईट मॅच. परंतु या 2 षटकारांचं बळ शेवटला आलेले भिंगार टीमला आता कुठपर्यंत देऊन जाणार आहेत. एका बाजूला धर्मेंद्रचा अनुभव, मग त्याने घडवलेले हे सर्व नवीन नवीन खेळाडू आणि मग त्यानंतर गोलंदाजी कशी असेल हे सारं काही पाहायला मिळेल. समोर एक जबरदस्त बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी रायगडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं आणखी मोठं नाव राहुल बैकर आणि मग सिद्धांत मात्रे. एक कन्सिस्टंट प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिद्धांत मात्रे. एक आक्रमक खेळी ज्याची फास्ट खेळी खेळण्यामध्ये जो माहीर आहे तो राहुल बैकर. पाहूया आपण असं हे बॅटल, असं हे क्रिकेट 2 टीमच्या मध्यम अगदी पाहायला मिळतंय तुम्हाला. आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो टीम भिंगारकडून प्रतीक घोगरेकडे जबाबदारी दिली आहे. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी तो सज्ज होणार आहे. जे मांडंडरी पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन पाहायला मिळेल. 2 फिल्डर तुम्हाला 30 यार्डच्या त्यानंतर जर विचार केला अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग ऑन साइडला अगदी एक मिड विकेटला अगदी आपण पाहताय काउ कॉर्नर मध्ये एक फिल्डर आहे. अशी व्यूहरचना पाहायला मिळेल. आणि अशा बरोबर आता गोलंदाजी कशी होईल. जी सुरुवात झाली थोडीशी खडतर प्रवास झाला बॅटिंगचा, परंतु गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी होईल का, सुरुवात चांगली होईल का. जी सुरुवात पळसपे टीमने केली त्यांना टक्कर देत असताना जशास तसं उत्तर दिलं जाईल का, की बा फलंदाजी अगदी चांगली फलंदाजी सातत्यानं राहिली आहे पळसपे टीमची ती इथे पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात. सेकंड इनिंग टार्गेट 32चा पहिला बॉल. प्रतीकचा पहिला बॉल. पहिला बॉल यावेळेला प्रतीकचा पाहायला मिळतो. लेग स्टंपवर होता.
चांगला फटका, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण, वेग आणि त्या वेगानं मात्र चेंडूला अडवलं, आतमध्ये ढकललाय आणि टीम साठी त्यानं 2 धावा वाचवल्या. फिल्डिंग डिपार्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटची साथ मिळणं महत्वाचं आहे. आणि इथून जी धाव घेतली या फिल्डरनं, चेंडूला थांबवलाय आणि 2 धावा खर्च झाल्या. एक बॉलवर पहिल्या 2 धावा आल्या. पहिल्याच बॉलवर 2 संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे राहुल बैकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज झालाय. प्रतीकचा बॉल समोरून चेंडूला काढलाय बघा, अगदी समोरून चेंडूला फिरवलाय आणि मग प्रीतमला आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे आणि इथून मात्र आलेला हा डॉट बॉल. डॉट चेंडूची समाप्ती. 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल मध्ये 2 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 32 पर्यंत पोहोचणं मी म्हणेन अगदी सहजासहजी होईल की जी गोलंदाजी केली जाते ना, त्या गोलंदाजीसाठी प्रतीक अँड कंपनी मग भिंगार संघ कशा पद्धतीनं टक्कर देणार आहे या साऱ्या गोष्टींचा अगदी निर्णय, साऱ्या गोष्टींचं चित्र, साऱ्या गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला अगदी थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत आपण पाहता आमची अगदी मेन पंच विजय बालाजी सर, दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे अतुल दादा भोईर यांना आपण पाहू शकाल आणि एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहताय. पुढचा बॉल, प्रतीक यांचा बॉल, यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. अगदी अक्रॉस रनिंग खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवर मात्र पुन्हा एकदा यश मिळाले प्रतीकला. 3 बॉल त्यानं फेकले आणि बॅक टू बॅक 2 बॉल आपण पाहिले तर डॉट टाकलेत आणि 2च धावा संख्या खर्च करतोय. ही सुरुवात आहे, अगदी चांगली सुरुवात सध्या तरी मी म्हणेन करतोय गोलंदाज प्रतीक. बॉल राहिले आता 21 बॉल. 21 बॉल मध्ये करायचे 30 धावा. रायगड आपण पाहताय रायगड असोसिएशन आणि पंच कमिटीचे अध्यक्ष विशालजी पाटील सर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. परंतु या वेळेला किंचित बॉल बचावलाय. कदाचित असं वाटलं जोरदार अपील, परंतु बॉल बचावले. राहुल बैकर इथून खेळतोय 3रा डॉट बॉल. प्रत्येक बॉलला त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो, प्रत्येक बॉलवर ऑफस्टम्पच्या बाहेर राहून मग अगदी पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग, फाईन लेग कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु संपर्क होत नाहीये. आणि चांगल्या टप्प्यावर लाईन आणि लेंथवर साठी गोलंदाजी करताना तुम्ही प्रतीकला पाहताय बघा. प्रतीक हा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा समोर राहुल बैकर. बॉल झाले आता 4 आणि त्यामध्ये धाव संख्या 2. या वेळेला 3 बॉल प्रयत्न करत होते, आता यशस्वी झालाय आणि इथून मात्र शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला फरार. लॉंग स्टॉप चेंडू निघालाय, चौकार. चौकाराला चौकाराच्या साह्यानं धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली, ती तब्बल आता 6 या अंकावर. काहीशी सुरुवात अशीच होती आपण पाहिल्याचं भिंगा टीमची सुद्धा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या त्या धावा काहीतरी 7 आल्या होत्या आणि आता मात्र आलेल्या 6 धावा 5 बॉलचा खेळ संपलाय आणि तो उर्वरित राहिलाय तो एक शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. राहुल बैकर झालाय बीट आणि त्यानंतर षटक संपलं. इथून पहिलं अगदी पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय आणि यशस्वीरित्या पार पडलंय. मी म्हणे प्रतीकनं प्रत्येक बॉलला चांगला मिरिटवर हाताळला, लाईन आणि लेंथवर. आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केली ती 6 धावा. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये राहिल्या 26 धावा. थँक्यू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहता आमच्या अमीर दादा भोईर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक पहिलं संपलंय आणि आता मात्र राहिलेत 18 बॉल मध्ये 26. 18-26 सुद्धा इथून डिपेंड केल्या जाऊ शकतील. जी गोलंदाजी प्रतीकने केली आहे ना, ती गोलंदाजी येणाऱ्या पुढच्या बॉलरला करावी लागेल. ती गोलंदाजी चांगला खेळ करावा लागेल
आणि त्यामध्ये चांगली तुमची गुणवत्ता, चांगली गोलंदाजी तुम्हाला इथून या मैदानावर दाखवावी लागणार आहे. जबरदस्त चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि खेळपट्टी सुद्धा आपले रंग दाखवते. अगदी जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं 22 बॉल गोलंदाजी करणाऱ्या पळसपे टीमच्या बाजूनं 2 चेंडू राहिले ते म्हणजे प्रेमच्या बाजूनं. त्यानंतर मग प्रतीकनं केलेली सुरुवात, त्यामध्ये 6 बॉल अगदी राहिले ते टीम भिंगारच्या बाजूनं आणि आता 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 26 आता विनिंग कॅल्क्युलेशन आहे. 18-26 समीकरण. स्ट्राईक एंडवर सिद्धांत म्हात्रे, बॉलिंग मार्कवर साहिल जगे. पहिला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहता ऑनसाइडला फिल्डर आहे तिथे आणि काय घडतंय बघा. बॅकअप दिला होता, बॅकअपला सुद्धा बॉल अडवता आला नाहीये आणि जिथे एक धाव महत्वाची आहे तिथे सिंगल होती, तिथे डबल धाव सुद्धा कंप्लीट झाली. 2 रन्स मिळाल्या. धावसंख्या 2 8 या अंकावर. 8 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं अंतर कमी होईल. आता येणारे 17 बॉल मध्ये राहिल्या 24 धावा. 17-24 समीकरण पाहायला मिळेल तुम्हाला. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल सज्ज. या वेळेला यष्टीरक्षक धर्मेंद्र घोगरे चेंडू अडवू शकले नाही, त्यांना सुद्धा बीट केलं चेंडूनं. चेंडू निघाला तो म्हणजे मागे जातोय आणि 1 धाव मात्र बाईकची मिळाली. 1 रन्स आली आणि 1 रन्सच्या माध्यमातून धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत तब्बल 9 या अंकावर. साहिल जगे सुद्धा चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय, टप्पा चांगला हाताळतोय. मोठे फटके मारू दिले जात नाहीत पळसपे टीमला सुद्धा आणि त्यांच्या समोर एक चांगल्या गोलंदाजाचा नमुना अगदी भिंगा टीम सुद्धा करताना पाहायला मिळत आहे. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण तो राहुल बैकरचा विचार केला ना तर अद्यापपर्यंत खेळलाय डॉट बॉल. तब्बल 5 चेंडू डॉट खेळलाय. फार कमी वेळेला असं चित्र पाहायला मिळतं राहुलच्या माध्यमातून, परंतु आज 5 चेंडू डॉट आलाय. इथून मात्र धावांची गरज आहे, धावांची भूक आहे, ती भूक भागवावी लागेल टीम साठी. या वेळेला फटका इथून फसला जातोय, फिल्डर आलाय, रनिंग खेळ टिपलाय आणि इथून मात्र महत्वाचा विकेट. 440 होलचा झटका. फलंदाजीतून बाद राहुल बैकर, पळसपे टीमचा पहिला गडी बाद. राहुल बाद झालाय. तब्बल राहुल आपण पाहिलं तर 6 डॉट बॉल खेळलाय आणि धावा त्यानं खर्च केला टोटल 8 चेंडूचा खेळ करताना 6 धावा. आता नवीन फलंदाज येतोय किरण भोईर. इनाट 3ऱ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळेल. किरण भोईर आलाय 3ऱ्या क्रमांकावर आणि त्याच्या समोर पुन्हा एकदा साहिल. साहिल या वेळेला खेळतोय अगदी आपण पाहतो किरण खेळलेला फटका साहिलच्या बॉलवर आणि 2 फिल्डरच्या मधून वेगानं चेंडू निघालाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर चौकार. समीकरण बदललं. आता येणारे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 19 धावेची आवश्यकता. 13 चेंडू आणि 19 धावेचं आता विनिंग कॅल्क्युलेशन टोटल राहिलं या मॅच मधलं. चौकारानंतर थोडीशी धावसंख्येला वेग मिळाला. चांगला बॉल. चेंडू लेट आला, बॅट आधी फिरली आणि बॉल मात्र डॉट आलाय. साहिल जगेने ओळखला हा बॉल की जर मागे टाकला तर कदाचित डॉट बॉल निघू शकतो, कारण किरणची बॅट फास्ट फिरतीये तेच पाहायला मिळालं. मागच्या बॉलवर समोर दिला, चौकार आला आणि आता मात्र षटक संपलाय. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 12 बॉल मध्ये 13. जी सिच्युएशन पाहिली ना भिंगा टीमची 14ची होती, इथून 13 पळसपे टीमची आल्या 6.5च्या सरासरीनं. येणारे 12 बॉल आणि त्यामध्ये राहिले आता 19 धावा. 12-19चं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. कोणता संघ जिंकेल, कोणाचा प्रवास थांबेल, कोण कोणावर हावी होईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुस्थितीमध्ये सध्या दोन्ही संघ अगदी बॅलन्स आहेत, कारण 50-50 बॅलन्स सामना. 12-19 तसं आव्हान कठीण नाहीये. खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजांना साथ दिली जाते. बॅट्समन जर प्रयत्न केले तर त्याला सुद्धा साथ दिली जाईल.
परंतु या वेळेला फटका इथून फसलाय. मिसक्यूट, मिस टायमिंग, उंच उडाला, उंची जास्त लांबी कमी आणि इथून मात्र आणखी एक झटका दिलाय बॅट्समन सिद्धांत मात्र पळसपे टीमचा महत्वाचा गडी बाद. येस, थँक्यू. ज्यांचं इथे शुभागमन झालंय सन्माननीय आपण पाहत आहे या स्पर्धेची अगदी ज्यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहताय उसरली डेरवली आणि मग त्याचे माजी उपसरपंच सन्माननीय विष्णूजी भोईर साहेबांचे इथं मुख्य व्यासपीठावर शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. एक राजकीय क्षेत्रामधील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहताय आणि माणुसकीमधील सुद्धा एक दमदार व्यक्तिमत्व. कारण क्रिकेटच्या पटलावर असू द्या, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी ज्यांची उपस्थिती पाहायला मिळत असते आणि त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. मानसी स्पोर्ट डेरवली संघाला सुद्धा त्यांचा बिग सपोर्ट राहिलाय. क्रिकेटची निश्चिन्न भक्त आणि क्रिकेटची खूप सारी आवड आहे त्यांना. जाऊया बॉलिंग मार्कवर. 11 बॉल 19. 11 बॉल 19. मॅच जड होत चालली आहे का? या बॉल नंतर आता इक्वेशन राहिलंय येणारे 10 बॉल आणि 19 धावीची आवश्यकता. एक डॉट बॉल पळसपे टीमला आता थोडस दूरवर नेईल तर एक डॉट बॉल या मॅच मध्ये भिंगा टीमला इथून फ्रंट फुटला आणणार आहे. हा बॉल अगदी टॅप करतोय कव्हर मध्ये आपण पाहता डीप मध्ये फिल्डर आलाय. एक सिंगल मिळाली. सिंगल रन्स ना आता मात्र येणारे 9 चेंडू आणि राहिल्या 18 धावा. 9 बॉल 18. सामना काय रंगला जातोय बघा. कारण ज्या वेळेला कमी धावसंख्या असते ना त्या वेळेला हे हाय व्होल्टेज मॅचेस, हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिलाय आणि तोच मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरू आहे. किरण भोईर, यमेश, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध घेतलाय आणि प्रीतम घोगरेने या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतून येत असताना संघाला दिलाय, भिंगार संघाला महत्वाचा झटका लागलाय पळसपे टीमला. किरण भुईर ज्याच्यावर विश्वास होता, ज्याच्यावर दारोमदार होती, तो बॅट्समन झाला आउट. इथून आता प्रत्येक धावेचं महत्व ओळखावं लागणार आहे दोन्ही टीमनं. एका बाजूला मी म्हणेन जास्तीत जास्त आता पळसपे टीम साठी गरज आहे 8 मध्ये 18. कारण धावा पहिल्या सत्रामध्ये सुद्धा आल्या नाही आणि आता मात्र आपण विचार केला तर 8-18चं समीकरण म्हणलं तर थोडस कठीण आहे. परंतु कठीण नाहीये, करावं लागेल, करावं लागेल. आविष्काराला त्याच्या जोडीला अभयला आपण पाहताय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न ओव्हरथ्रो झाला होता परंतु बॅकअप होतं मागे. कदाचित हातामध्ये असता तर परतावा लागला असतं बॅट्समनला. परंतु आता मात्र येणारे 7 बॉल आणि 7 मध्ये 17 धावेची गरज आहे. 7 मध्ये 17 इथून करायच्या आहेत. हा बॉल निर्णायक होता. या बॉलवर सुद्धा एज लागली होती. धर्मेंद्रनं जर झेल टिपला असता तर अभय हा बाद झाला असता. षटक संपलाय. 18 बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर आता समीकरण उरलंय येणारे बॉल 6 आणि 16ची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 16 आता करायचे आहेत. 6 बॉल मध्ये 16 धावेंची आवश्यकता. सामना बघा कसा रंगलाय, सामना कसा सुरू आहे आणि सामना कमालीचा झालाय. कारण विचार आता करावा लागतोय पळसपे टीमला सुद्धा. पाणी न्यायचंय, चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 6 बॉल 16 परंतु धावा चेस होतील, डिपेंड होतील या मॅचवर कोणाचं प्रभुत्व राहील, कोणता संघ जिंकेल. एका बाजूला अभय, दुसऱ्या बाजूला आविष्कार. बॉलिंग मार्कवर कोण असेल, कोणावर जबाबदारी दिली जाईल, कोण असेल तो. मी मगाशीच म्हणालो 2 षटकार जे आले ना शेवटच्या 2 बॉलवर त्या धावेंना बळ दिलंय टीम भिंगा टीमला आणि ती आता गोलंदाजी सुद्धा या मॅच मध्ये होतीये. आता मात्र 6 बॉल 16.
चला नंतर द्या पाणी. चला मॅचला सुरू करूया. बॉलिंग मार्क वर गोलंदाज सुजल जगे. सुजल आलाय. सुजलच्या हातामध्ये आता विश्वास, सुजलच्या हातामध्ये जबाबदारी आणि टीमचं भविष्य. 6 बॉल 16. समोर मात्र अभय ठाणगे. अभय ठाणगेवर सर्व जबाबदारी आहे. अभय ठाणगेवर पूर्णपणे आता दारोमदार टीमची आहे आणि तो 6 बॉल मध्ये 16 धावा करेल का? या मॅचचं चित्र पालटेल का? या मॅचला अगदी आपल्या बाजूने झुकवेल का? की हा सामना सुजल जगे आपल्या बिंगा टीमला जिंकून देईल? येणारे 6 बॉल सांगून जातील कोणता संघ इथून पुढे जाणार आहे. 6 बॉल 16. पहिला बॉल. पहिला बॉल. इथून मात्र 9 चेंडू पाहायला मिळतोय. पंच सांगतायत स्टेप आउट झाले. काय घडलं बघा मैदानाच्या आतमध्ये, काय घडलंय. आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर 9ची धाव, 1 धावून धाव, अशा 2 धावा आल्या आणि दुसऱ्या रन साठी बाद झाले अभय ठाणगे. कदाचित हा प्रश्न शेवटपर्यंत विचारला जाईल, या धावेची गरज होती का? कारण राहिल्या असत्या 6 मध्ये 14 धावा, परंतु आता रनआउटची विकेट सुद्धा मिळाली. आता बॅट्समन कोण येईल आणि कुणाकडे आता हा विश्वास, कोणावर जबाबदारी? येणारे बॉल आता 6 आणि त्यामध्ये 14 धावा. चौदा फ्री हिटचा बॉल असेल पुढचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर आता मात्र काय चित्र असेल. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी मी म्हणेन करतोय मोठे बिंगा टीम. सध्याच्या घडीला फक्त 18 धावसंख्येवर थांबवलंय. 4 विकेट सुद्धा मिळवलेत आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि 14. वरद भगतला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं आता सोनं करेल का? संधीच्या माध्यमातून या मॅचला आपल्या बाजूने झुकवेल का? आपल्या बाजूने सामन्याला कलाटणी देईल का? आणि इथून कलाटणी देत असताना हा षटकार येतोय का? आलाय जबरदस्त आउट ऑफ द पार्क. यूज वन मॅक्सिमम लॉंग हिट सिक्सर. थँक्यू. 5 मध्ये 8ची आवश्यकता. 5 बॉल 8. षटकाराने या मॅच मध्ये आता सामना अगदी रंगलाय. तसं आपण रांगोलीमध्ये रंग भरतो ना, तसा हा सामन्यामध्ये रंग भरला जातोय बघा. पहिल्या 3 षटकामध्ये अगदी विचार केला तर बिंगा टीम फ्रंट फुटला होता, परंतु आता मात्र बॅलन्सिंग षटकार आल्यानंतर आता मात्र 5 बॉल राहिले आणि त्या 5 मध्ये 8 धावीची आवश्यकता. सामना जबरदस्त. यावेळेला अगदी आपण पाहत आहे लेफ्ट हँड पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न, अगदी आपण पाहिला असेल टर्न करण्याचा प्रयत्न होता. खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला, परंतु वरद भगतनं घेतल्या. इथून धावा 2. आता 4 बॉल 4 मध्ये 6चं विनिंग कॅल्क्युलेशन. 4 चेंडू 6. सामना अगदी दोन्ही बाजूने झुलतोय. दोन्ही बाजूने अगदी झुलताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल समोरून टर्न केलाय, समोरून स्कीट केला. आपल्या फिंगर रोल न इथून वरदला मात्र आपण पाहता बीट केलाय. येणारे आता 3 बॉल आणि 6चं विनिंग कॅल्क्युलेशन. 3 चेंडू 6ची ही मॅच इथून पाहायला मिळेल. 3 मध्ये 6 इथून पाहायला मिळतील.
मॅच मध्ये काय असेल, मॅच मध्ये कोण पुढे जाईल, कुणाला संधी मिळणार आहे. 3 बॉल आणि 6. तीन मध्ये 6ची आवश्यकता असेल. येणारे पुढचे बॉल निर्णायक आहेत, महत्वाचे आणि निर्णायक बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु जाऊया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. रंगतदार सामना, अप्रतिम सामना, आणि या सामन्याकडे अगदी आपण जाऊया. 3 मध्ये 6 समोर वरद. या फळाला फटका सजवलाय, प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. मंचाला सलामी दिली, खोलवर टप्प्याचा बॉल आणि ब्लॉक हॉल मधून हेलिकॉप्टर लुक दिलाय. या फटक्यानं सामना फिनिश केलाय, सामना जिंकला पळसपे टीम. अभिनंदन. परंतु काय वाघासारखा लढलाय मोठे भिंगार टीम. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, जबरदस्त गोलंदाजी. परंतु शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 16ची आवश्यकता असताना नो बॉल, त्यानंतर 2 षटकार आणि तो सामना फिनिश केला. वारात भागात जी संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलंय आणि या मॅच मध्ये प्रभुत्व निर्माण केलं आणि तो सामना जिंकला. तो म्हणजे स्वस्तिक स्मृती, मनस्वी बोरवेल, मोर येलोन पळसपे टीमनं या सामन्याचा